नमस्कार मंडळी, अश्विनी किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे सुरमईचं कालवण. सुरमईचं कालवण बनवण्यासाठी मी इथे 20 सुरमईचे तुकडे घेतलेले आहेत. ओला खोबरा घेतला आहे बारीक किसलेला. मोठ्या आकाराचे 2 कांदे कापून घेतले आहेत. मसाला घेतला आहे 2 चमचा. हळद घेतला आहे पाव चमचा. मीठ घेतला आहे 1 चमचा. मीठ आणि मसाला तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता. धने जिरा पावडर घेतली आहे 2 चमचे. मीठ कमी जास्त तुम्ही करू शकता हवं असेल तर. लसणाच्या 20 पाकळ्या घेतल्या आणि अद्रकचा एवढा आकाराचा तुकडा घेतलेला आहे. अद्रक मी बारीक कापून घेणार आहे आणि 5 कोकमचे तुकडे घेतलेले आहेत. सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत. त्याच्यानंतर खोबरा टाकायचा आहे. आता त्याच्यानंतर लसणाचे पाकळ्या आणि आता त्याच्यामध्ये अद्रक टाकायचं आहे आणि हे मिक्सरला थोडं थोडं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे. बारीक वाटून घ्यायचं आहे वाटप. आता कढईमध्ये तेल टाकायचे 2 चमचे. तेल चांगलं गरम झालं की चेक करायचं आणि आता त्याच्यामध्ये बारीक कापून एक कांदा टाकायचा आहे मध्यम आकाराचा. कांदा हलकासा गोल्डन रंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता आपण त्याच्यामध्ये मसाला टाकायचा आहे. मसाला पण हलकासा परतून घ्यायचा आहे. आता त्याच्यामध्ये धने जिरा पावडर टाकायचा आहे आणि आता परत त्याला परतून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये हळद टाकायचं आहे आणि आता त्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे. आणि आता त्याच्यानंतर त्याच्यात वाटप टाकायचं आहे आपण मिक्सरला वाटलेलं आणि हे पण चांगलं परतून घ्यायचं आहे. आता 2 ते 3 मिनिटानंतर ह्याच्यामध्ये थोडेसे पाणी टाकायचे आहे. मी 4 ते 5 वाटी पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला जेवढं पातळ किंवा घट्ट हवं असेल तेवढं तुम्ही पाणी त्याच्यावर टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर आता सुरमईचे तुकडे टाकायचे आहेत त्याच्यामध्ये. सुरमईचे तुकडे टाकल्याच्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. त्याला एकजीव होऊन द्यायचं आहे. आता ते झाकण काढायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्याच्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये कोकमाचे तुकडे टाकायचे आहेत 4 ते 5 आणि आता हलवून परत त्याला एकजीव करून द्यायचं आहे. आता पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 5 ते 10 मिनिटं चांगलं शिजू द्यायचं आहे. मच्छी आता चांगली शिजलेली आहे. ही 10 ते 15 मिनिटात बनतो. तर तुम्ही ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा. खूप टेस्टी अशी रेसिपी आहे. तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.